नेक्स्ट पॉइंट इज फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे फॅरेडेज लॉज आपण इथं स्टडी करायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट लॉ आहे, whenever there is a change of magnetic flux in a closed circuit and induced EMF is produced in the circuit. जेव्हा जेव्हा क्लोज सर्किटला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड असतात त्यावेळी त्या सर्किटमध्ये EMF प्रोड्यूस होतो. EMF मीन्स इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ज्यावेळी क्लोज सर्किटला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मिळतात, त्याला असोसिएट असतात किंवा लिंक्ड असतात, त्यावेळी त्या सर्किटमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF प्रोडक्शन होत असतं. हा फर्स्ट लॉ आहे. सेकंड लॉ, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF प्रोड्युस्ड इन द सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट. आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स क्लोज सर्किटला फ्लक्स अवेलेबल असतात, लिंक्ड असतात, त्यावेळी त्या सर्किटमध्ये EMF प्रोडक्शन होत असतं. पण हा प्रोड्यूस झालेला EMF जे आहे, हा प्रोड्यूस झालेला EMF त्याला मिळणाऱ्या ज्या फ्लक्स आहेत त्या फ्लक्सचा रेट ऑफ चेंज आहे, त्या रेट ऑफ चेंजवरती डिपेंड असतो. म्हणजे रेट ऑफ चेंज जितका जास्त तेवढा EMF जास्त यामध्ये प्रोडक्शन होत असतं. हा सेकंड लॉ आहे. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF प्रोड्युस्ड इन द सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट. तर इफ phi is the magnetic flux linked with the coil at any instant t, then induced EMF. जर phi इतक्या फ्लक्स त्या कॉइलला जर लिंक्ड असतील, असोसिएट असतील, तर त्या कॉइलमध्ये इंड्यूस झालेला EMF जे आहे तो EMF E प्रोपोर्शनल टू डी फाय बाय डी टी. म्हणजे डी फाय जे आहे चेंज इन फ्लक्स, डी टी हे चेंज इन टाईम, म्हणजे किती टाईममध्ये किती फ्लक्स चेंज झाला त्यालाच रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स म्हणायचं. डी फाय बाय डी टी चेंज इन फ्लक्स अपॉन चेंज इन टाईम म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. आणि हा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स जे आहे डी फाय बाय डी टी हा जितका जास्त असेल तितका EMF जास्त प्रोडक्शन होत असतं. म्हणजे E डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी फाय बाय डी टी, दॅट इज E प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ टाईम. आणखीन हे प्रोपोर्शनलिटी आहे, ही प्रोपोर्शनलिटी आपण इक्वेट करण्यासाठी कॉन्स्टंट घेतला तर E इक्वल टू के इंटू डी फाय बाय डी टी. के हा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे. तर याच्यामध्ये E, phi and T are measured in same system of units. एकाच सिस्टीममध्ये आपण जरी मेजर केल्याने K जर 1 घेतला, K ची व्हॅल्यू प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट, तर इक्वेशन E इक्वल टू डी फाय बाय डी टी होतं इथं. आणखीन इफ वी कंबाईन दिस एक्सप्रेशन विथ द फर्स्ट लॉ वी गेट. आता हे इक्वेशन आपण जर फर्स्ट लॉला कंबाईन केलं तर E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. आता मिनिंग ऑफ मायनस जे प्रोड्यूस झाला EMF आणि रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स हे अपोजिट असतात. तर ह्या रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्समुळे हा EMF प्रोड्यूस झाला आहे, पण हा प्रोड्यूस झालेला EMF ह्या रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्सला अपोज करतो, डायरेक्शन अपोजिट असते, म्हणून हे मायनस आहे. E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. फॉर अ कॉइल कन्सिस्टिंग ऑफ N टर्न्स इज. आता आपण सिंगल टर्न जी कॉइल असते, सिंगल टर्न कॉइलला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स जर लिंक्ड असतील त्यावेळी त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेला EMF जे आहे हा EMF E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी हा आपण पाहिलेला आहे. आता जर सिंगल टर्नच्या ऐवजी N नंबर ऑफ टर्न्स जर वाउंड असतील त्या कॉइलला, तर त्याला लिंक्ड असणाऱ्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे त्यामुळे जे प्रोडक्शन होणारा EMF आहे E हा मायनस N इंटू डी फाय बाय डी टी. म्हणजे N नंबर ऑफ टर्न्स असतील तर फक्त N मल्टिप्लाय करायचं त्या इक्वेशनला. आता फ्लक्स रूल जे आहे according to which the EMF is equal to the rate at which the magnetic flux through a conducting circuit is changing. तर त्या सर्किटमध्ये चेंज होणारे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत, ह्या चेंज होणाऱ्या मॅग्नेटिक फ्लक्स इतकाच EMF असतो. हा फ्लक्स रूल आहे. SI युनिट ऑफ E इज वेबर पर सेकंड. SI युनिट जे आहे हेचं वेबर पर सेकंड आहे, कारण फाय जे फ्लक्स हे वेबरमध्ये आपण मेजर करतो, टाइम सेकंडमध्ये, म्हणून वेबर पर सेकंड हे E आहे. EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. नेक्स्ट पॉइंट इज लेन्झ लॉ. तर लेन्झ लॉ जे हा द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ सर्किट इज सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द इंड्युस्ड करंट अपोजेस द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स दॅट इंड्युसेस द करंट. तर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समुळं त्या कॉइलमध्ये करंट इंड्यूस होतो
करंट प्रोडक्शन होतं आणि त्या करंट प्रोडक्शनमुळं परत त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे मॅग्नेटिक फील्ड इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड आहे. हे इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड जे आपण ॲप्लाय केलं मॅग्नेटिक फील्ड होतं त्या ॲप्लाय केलेल्या मॅग्नेटिक फील्डला अपोज करतं. हा लेन्स लॉ आहे. पुन्हा एकदा पहा, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समुळं चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंकड असल्यामुळं असोसिएट असल्यामुळे त्या कॉईलला त्याच्यामध्ये EMF प्रोडक्शन होतं म्हणजे करंट प्रोडक्शन होतं. त्या करंट प्रोडक्शनमुळं परत त्यामध्ये EMF तयार होतो. तो इंड्युस्ड EMF आहे आणि आपण ॲप्लाय केलेला EMF इंड्यूस झालेला EMF आणखीन आपण ॲप्लाय केलेला EMF हे दोन्ही एकमेकाला अपोजिट असतात. त्यामुळे तो प्रोड्यूस झालेला इंड्यूस झालेला EMF जे आहे ह्या ॲप्लाय केलेल्या EMFला अपोज करतो. हा लेन्स लॉ आहे. तर याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF इज सेम ॲज दॅट ऑफ इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंटची आणि इंड्युस्ड EMFची डायरेक्शन सेम असते. इन शॉर्ट, द इंड्युस्ड EMF टेंड टू सेट अप करंट the action of which opposes the change that causes it. म्हणजे इंड्युस्ड करंट जे आहे इंड्युस्ड करंटमुळं इंड्युस्ड EMF तयार होतं. पण इंड्युस्ड करंट ज्यांच्यामुळं तयार झालेलं आहे ॲप्लाय केलेल्या EMFमुळं ॲप्लाय केलेल्या फ्लक्समुळं तो तयार झालेला आहे. पण तो तयार झाल्यानंतर त्या ॲप्लाय केलेल्या फ्लक्सला अपोज करतो. आता हे आपण ॲनिमेशनच्या सहाय्याने तर पाहायचं आहे. पहा, ह्याच्यामध्ये ही कॉईल आहे आणि हा मॅग्नेट आहे. ह्या मॅग्नेटच्या सराउंडिंगला ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, ह्या फ्लक्स आहेत. आणखी हा कॉईल इथं आपण ह्या कॉईलला गॅल्व्हनोमीटर ॲमीटर कनेक्ट केला करंट चेक करण्यासाठी. आणखीन इथं एक करंट चेक करण्यासाठी बल्ब लावलेला आहे. पहा, ह्याच्यामध्ये सुरुवातीला हे इनिशियली नो करंट फ्लोईंग नो फ्लक्स. आता हे आपण ज्यावेळी मॅग्नेट याच्याकडे मूव्ह करतो त्यावेळी यामध्ये फ्लक्स लिंक्ड होतात, असोसिएट होतात, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. आणि या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्याला असोसिएट झाल्यामुळे ह्याच्यामध्ये ह्या कॉईलमध्ये इथे एक सिंगल कॉईल दाखवल्यावर ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळी हे इकडे मूव्ह करू त्यावेळी ह्यातून करंट फ्लो होईल म्हणजे EMF प्रोडक्शन होतं आणि करंट प्रोडक्शन होतं. आणि ह्या करंट फ्लोमुळे परत ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि हे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड इथं दाखवलं N पोल. पहा, याच्यातून करंट फ्लो झाल्यामुळे तयार झालेला मॅग्नेटिक फील्डचा N पोल आणि हा आपण इकडचा पण आपण चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स जे याच्याकडे मूव्ह करतोय तो पण N पोल सेम आहे. त्यामुळे हे याला अपोज करतं. ह्या N पोलला अपोज करतं. ज्यावेळी आपण हा मॅग्नेट टुवर्ड्स कॉईल मूव्ह करू त्यावेळी ही कॉईल ह्याला अपोज करते. पण ज्यावेळी आपण हा मॅग्नेट ह्या कॉईलपासून दूर नेऊ त्यावेळी ह्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत असतो. आता इथं ह्यामध्ये सिंगल लूप दाखवले. पहा, हा अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतो आणि ह्या करंट फ्लोमुळे परत ह्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि हे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स आहेत, हे इंड्युस्ड EMF आहे, इंड्युस्ड फ्लक्स आहेत. आणि याचा आता इकडे S पोल तयार होतो. आणि आपण हा दूर ज्यावेळी आपण नेतो त्यावेळी ह्याचा N पोल इकडे आहे, ह्याचा S पोल तयार झाला. त्यामुळे हो दूर जाते वेळी ह्याला हे अटॅक करत असतं. म्हणजे याची इकडं बॅक साईडला मोशन आहे त्याला बॅक साईडला मोशन होऊ देत नाही. आणि ज्यावेळी हे ह्याच्याकडे फॉरवर्ड मोशन होत होतं त्यावेळी हे ह्याला फॉरवर्डकडे येऊ देत नाही. म्हणजे या फ्लक्समुळे ह्याच्यामध्ये तयार झालेला EMF जे आहे तो EMF ह्या परत त्या फ्लक्सला अपोज करत असतो. कारण बघा आपण सुरुवातीला पाहिलं इकडं ह्याच्याकडं ज्यावेळी आपण मूव्ह केलेलं आहे मॅग्नेट टुवर्ड्स कॉईल ज्यावेळी मूव्ह केलं त्यावेळी हे ह्या मॅग्नेटला अपोज करत आहे ही कॉईल. कारण ह्याच्यामध्ये तयार झालेलं चेंजिंग फ्लक्स जे आहे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते मॅग्नेटिक फील्डचं N पोल इकडेच तयार झालं या साईडलाच. त्यामुळे हे एकमेकाला अपोज करतात. इथं पहा, ह्याचा N पोल इकडेच तयार झाला त्यामुळे या इकडे मुवमेंट जे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये ह्याला हे अपोज करतं, विरोध करत असतं. आणखी ज्यावेळी हे बॅक साईडला आपण मूव्ह करू हे इकडे दाखवल्या कॉईलमध्ये. आता ज्यावेळी हे बॅक साईडला आपण मूव्ह करणार N पोल इकडं, आता बॅक साईडला ज्यावेळी आपण मूव्ह करू इकडं त्यावेळी ह्याच्यामध्ये तयार झाला करंट जे आहे ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्याला मिळाल्यामुळं ह्याच्यामध्ये तयार झाला करंट जे आहे हा अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होईल आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड. आणि हे अपोजिट डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे या मॅग्नेटच्या लाईन्स ऑफ फोर्स आहे याचा S पोल इकडे तयार होतो आणि इकडे S पोल तयार झाला हा N पोल अट्रॅक्ट करतो. त्यामुळे इकडे बॅक चाललेला आहे, बॅक जाऊ देत नाही, इकडे पुल करतं. म्हणजे इकडे बॅकवर्ड मुवमेंटला पण अपोज करतं आणि फॉरवर्ड मुवमेंटला पण अपोज करतं हे. पण हे जे प्रोड्यूस झालेला EMF जे आहे यामध्ये इंड्युस्ड EMF जे आहे किंवा इंड्युस्ड फ्लक्स जे आहेत या फ्लक्समुळे तयार झालेले असतात पण त्याला ते विरोध करतात. हा लेन्स लॉ आहे. नेक्स्ट पॉईंट इज ॲप्लिकेशन्स ऑफ लेन्स लॉ. आता लेन्स लॉची ॲप्लिकेशन्स आहेत त्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आहे मोशन ऑफ अ मॅग्नेट टुवर्ड्स अ लूप. आता आपण एखाद्या लूपकडं मॅग्नेटचं मोशन केलं तर त्यामध्ये तयार होणारी पोलॅरिटी आपण चेक करायची पाहायचे इथं. नाव कन्सिडर दिस लूप. हे एक लूप आहे करंट लूप आणि हा मॅग्नेट आहे. ॲज द N पोल ऑफ मॅग्नेट इज मूव्ड टुवर्ड्स द लूप
लूप्स नॉर्थ पोल मस्ट फेस द अप्रोचिंग नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट सो ॲज टू रिपेल इट. म्हणजे हा मॅग्नेट जे आहे, हा मॅग्नेट ज्यावेळी हे जे करंट हे लूप आहे कॉईलचं हे वायरचं, तर यामध्ये सुरुवातीला काही नो करंट आहे. आपण ज्यावेळी हे एन पोल जे आहे ह्या मॅग्नेटचा एन पोल आपण टुवर्ड्स ज्यावेळी आपण कॉईलकडे मूव्ह करू त्यावेळी ह्याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड होतील आणि चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड झाल्यामुळे ह्यामध्ये करंट प्रोडक्शन होईल. आणि हा करंट प्रोडक्शन जे आहे हा करंट प्रोडक्शन हा असा ह्या डायरेक्शनमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फ्लो होते दिसते बा. आणि हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फ्लो झाल्यामुळे ह्यामध्ये चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होईल सराउंडिंगला, कारण करंट फ्लोईंग आहे. करंट फ्लोईंगमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आपण जर राईट हँड रूलनुसार चेक केलं तर ह्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, तर ही राईट हँड रूलनुसार इकडे आपण राईट हँड वापरल्यानंतर हे याची डायरेक्शन इकडे येते एन पोल. कारण आपण फोर फिंगर जे आहे फोर फिंगर करंटची डायरेक्शन दाखवतो, थंब आउटस्ट्रेच्ड थंब जे आहे आउटस्ट्रेच्ड थंब हा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतो. त्यामुळं इकडे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन एन पोल आलेले आहे आणि हा मॅग्नेटचा पण एन पोल इकडे आलेला आहे. त्यामुळं हे जे आहे हे ह्या मॅग्नेटला अपोज करतं, रिपेल करतं. कारण का ह्या कॉईलमधून करंट फ्लो झाल्यामुळे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्डचा एन पोल पण इकडेच आहे आणि हा बार मॅग्नेटचा पण एन पोल इकडे असल्यामुळं दोन्ही एन पोल रिपेल करतात हे एकमेकाला. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू कर्ल राईट हँड दॅट इज RH रूल, इंड्यूस द करंट इन द लूप विल बी काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन. आता हे काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन जे यामध्ये करंट फ्लो होत असतं, कारण का एन पोल इकडे फ्लो झाल्यामुळे आणखीन राईट हँड रूलनुसार हा करंट असा फ्लो होतो याच्यामध्ये. If the magnet is pulled, the loop will have south pole facing the returning north pole and will oppose the retreat by attracting it. म्हणजे आता आपण एन पोल सुरुवातीला आपण ह्या कॉईलकडे मूव्ह केलं, तर आता आपण जर एन पोल जे हा एन पोल आपण इकडं बॅकला पुल केला, हा बॅकला पुल केल्यानंतर इकडं बॅक साईडला हे मॅग्नेट जर आपण मूव्ह केलं, बॅक साईडला मॅग्नेट मूव्ह केल्यानंतर काय होतं यामध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतो. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो झाल्यामुळे इकडं ह्या साईडला एस पोल होतो. राईट हँड रूलनुसार आपण इकडे एस पोल तयार होतो आणि हा एस पोल तयार झाल्यामुळे हा एस पोल जे आहे ह्या एन पोलला अट्रॅक्ट करतो. द इंड्यूस्ड करंट इन द लूप विल नाव फ्लो इन क्लॉकवाईज डायरेक्शन. आता इथं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत असतो ज्यावेळी आपण हा मॅग्नेट दूर मूव्ह करू ह्या कॉईलपासून, आणि ज्यावेळी आपण कॉईलकडे मूव्ह करतो त्यावेळी हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतो आणि त्यावेळी एन पोल एकत्र येतात. आणि ज्यावेळी हा आपण मॅग्नेट ह्या कॉईलपासून दूर मूव्ह करू त्यावेळी हा क्लॉकवाईजमध्ये करंट फ्लो होऊन याच्यामध्ये एस पोल आणि याचा एन पोल एका साईडला तयार होतो, त्यामुळे हे अट्रॅक्ट होतं. आता आपण हे ॲनिमेशन सहाय्याने इथं पाहायचं. पहा सुरुवातीला इथं एन पोल जे हा एन पोल ज्यावेळी आपण ह्या कॉईलकडे मूव्ह करू त्यावेळी हे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला मिळतील आणि कॉईलमध्ये ह्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. यामधून करंट प्रोडक्शन झाल्यामुळं हे बघा सिंगल कॉईल दाखवलेले आहे. हा मॅग्नेट ज्यावेळी आपण टुवर्ड्स कॉईल मूव्ह करतो त्यावेळी हे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड होऊन यामध्ये करंट तयार होतो. हा करंट डायरेक्शन दाखवले आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट तयार झालेला आहे आणि याच्यामुळे सराउंडिंगला मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला आणि हे मॅग्नेटिक फील्ड्स जे मॅग्नेटिक फील्ड्स राईट हँड रोलनुसार याचा एन पोल इकडे येतो आणि हा एन पोल एका साईडला असल्यामुळे हे एकमेकाला अपोज करतात. ह्या दोन्ही एन पोल एका साईडला आल्यामुळं यामध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो झालेला आहे. आणखीन ज्यावेळी हा आपण मॅग्नेट जे आहे हा मॅग्नेट आपण ह्या कॉईलपासून दूर मूव्ह करू, इकडं बॅक साईडला मूव्ह करू त्यावेळी याचा एन पोल इकडं आहे ह्या कॉईलकडं आणि आपण यातला सिंगल टर्न जर विचारात घेतला ह्या कॉईलमधला हा सिंगल टर्न आहे आणि याच्यामधून आपण जर हा मॅग्नेट बॅक साईडला मूव्ह केल्यानंतर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समुळे यामध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतो. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो झाल्यामुळे ह्यामधून करंट फ्लो झाल्यामुळे ह्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड ह्याचा राईट हँड रूलनुसार याचा साऊथ पोल इकडे तयार होतो आणि हा साऊथ पोल आणि हा नॉर्थ पोल ह्याला अट्रॅक्ट करतो. म्हणजे हा बॅक साईडला मॅग्नेट चालला तर हा बॅकला जाऊ देत नाही, हा कॉईल ही त्या मॅग्नेटला अपोज करते बॅक जायला. आणि ज्यावेळी हे फॉरवर्डमध्ये येत असतं त्यावेळी फॉरवर्डमध्ये पण हे एन पोल एकत्र ह्याला फॉरवर्ड पण येऊ देत नाही, बॅकवर्ड पण जाऊ देत नाही. म्हणजे हे अपोज करतं, जे त्याची जी मोशन आहे फॉरवर्ड मोशन असेल किंवा बॅकवर्ड मोशन असेल त्या दोन्ही मोशनला ते अपोज करत असतं सेम पोलॅरिटी आणि अपोजिट पोलॅरिटीमुळं. नेक्स्ट पॉईंट आहे एनर्जी कन्झर्वेशन इन लेन्स लॉ. आता आपण लेन्स लॉ आणखीन एनर्जी कन्झर्वेशन आहे याच्याविषयी आपण अधिक माहिती इथं घेणार आहोत. नाव हिअर द डायरेक्शन ऑफ द thrust exerted on the conductor, that is wire, by the magnetic field is opposite to the direction of its motion and thus opposes the motion of the conductor. तर आपल्याला ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की लेन्स लॉमध्ये चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत ह्या
कॉईलला किंवा वायरला लिंक्ड झाल्यानंतर असोसिएट झाल्यानंतर त्या वायरमध्ये EMF प्रोडक्शन होतं, त्यामुळं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. ते डेव्हलप झालेलं मॅग्नेटिक फील्ड आणखीन आपण ॲप्लाय केलेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ह्यांच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन असल्यामुळं त्या मोशनला ते अपोज करत असतं. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. द करंट सेट ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड अपोजिट टू द ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड if this field is increasing but in the same direction as the original field if the field is decreasing. तर ज्या डायरेक्शनमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो त्यामध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये इंड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड असतं. ओरिजिनल मॅग्नेटिक फील्ड हे जे इन्क्रीजिंग असेल तर सेम डायरेक्शन असते, डिक्रीजिंगला अपोजिट डायरेक्शन आहे. द इंड्यूस्ड करंट वन्स स्टार्टेड फ्लोईंग इन द लूप would keep increasing indefinitely, producing joule heating at no extra cost and thus be self-sustaining. म्हणजे इंड्युस्ड करंट जे जसं आपण चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स वाढत जाईल तसे इंड्युस्ड करंट पण वाढत जातो. इन्क्रीजिंग हा करंट जे हा करंट इन्क्रीज होत जातो इंडेफिनेटली आणि त्याच्यामुळं ज्यूल हिटिंग होतं आणि वायरमध्ये हीट प्रोड्यूस होते आणि यामध्ये एक्स्ट्रा कॉस्ट नाही. हा सेल्फ सस्टेनिंग करंट आहे. लेन्झ लॉ. Every effect of induction acts in opposition to the cause that produces it. म्हणजे जे अपोजिशन होतं ते अपोजिशन कशामुळे होतं तर ॲप्लाय केलं मॅग्नेटिक फील्ड जे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्यामध्ये इंड्यूस होतं मॅग्नेटिक फील्ड. ॲक्च्युली EMF प्रोडक्शन होतं, EMFमुळं करंट प्रोडक्शन होतं, करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. पण ते तयार झालं मॅग्नेटिक फील्ड इनिशियल मॅग्नेटिक फील्डला अपोज करत असतं आणि याच्यामध्ये अपोजिंग मॅग्नेटिक फील्ड जे हे अपोजिंग मॅग्नेटिक फील्ड ॲक्च्युली आपण ॲप्लाय केलं मॅग्नेटिक फील्डपासून तयार झालं असतं पण ते तयार झालं तर त्या ज्याच्यामुळे तयार झालं त्याला अपोज करत असतं. हा लेन्झ लॉ आहे. आणखीन आपण हे इथं ॲनिमेशनच्या सहाय्यानं पुन्हा एकदा आपण इथं पाहायचं आहे. हा बघा, हा मॅग्नेट आहे आणि एक कॉईल आहे. ज्यावेळी आपण हा मॅग्नेट आपण कॉईलकडे मूव्ह करू त्यावेळी यामध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये हे करंट प्रोडक्शन होत असतं आणि त्यामुळे EMF तयार होतो आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड याचं एन पोल आणि याचं एन पोल एका साईडला असल्यामुळं ते अपोज करतं. आता आपण ज्यावेळी बॅक साईडला हा मॅग्नेट मूव्ह करू त्यावेळी ह्यामध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतो. आणखीन इथं राईट हँड रूलनुसार एस पोल तयार होतो आणि हे अट्रॅक्ट करतं. बघा पुन्हा एकदा ज्यावेळी आपण एन पोल इकडं कॉईलकडे मूव्ह करतो त्यावेळी एन दोन्ही तयार झाल्यामुळे हे अपोज होत असतं. ह्या फॉरवर्ड मोशनला अपोज करतं. ज्यावेळी आपण हे बॅकवर्डला मूव्ह करू ह्या बॅकवर्डला मूव्ह केल्यानंतर पण इकडे एस पोल ह्यामध्ये तयार होतो आणि हे बॅकवर्डला मूव्ह होऊ देत नाही, त्याला इकडे अट्रॅक्ट करत असतं. म्हणजे फॉरवर्डला मूव्ह केलं तर फॉरवर्डला येऊ देत नाही, बॅकवर्डला चालतं तर बॅकवर्डला जाऊ देत नाही. हे जी मोशन आहे त्या मोशनला ते अपोज करत असतं इथं. नेक्स्ट वन इज लेन्झ लॉ अँड फॅरेडेज लॉ. आता लेन्झ लॉमध्ये आणि फॅरेडेज लॉमध्ये काय रिलेशन आपण तिथं पाहायचं आहे. कन्सिडर एरिया व्हेक्टर ए बार ऑफ द लूप परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लूप is fixed and oriented parallel that is theta equal to 0 to the magnetic field B bar. आपण एक एरिया कन्सिडर केला जो ए आहे आणि त्याचा एरियाला काढलेला व्हेक्टर जे आहे तो ए बार आहे, तो परपेंडिक्युलर आहे प्लेनला. जो पण एरिया कन्सिडर केला त्या एरियाचं जे प्लेन आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर हा ए बार व्हेक्टर आहे. म्हणजे त्या एरियाच्या प्लेनमध्ये आणि ए बारमध्ये 90 डिग्री अँगल आहे. आणखीन तो ए बार व्हेक्टर जे आहे पण तो मॅग्नेटिक फील्डला पॅरल केला दॅट इज थीटा इक्वल टू 0 झाला. त्यावेळी द मॅग्नेटिक फील्ड बी बार इन्क्रीजेस विथ टाईम. आता समजा आपण जर विथ टाईम मॅग्नेटिक फील्ड जर इन्क्रीजिंग असेल तर इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड मिळाल्यामुळं युझिंग द डेफिनेशन ऑफ फ्लक्स द फॅरेडेज लॉ कॅन बी रिटन ॲज. आता मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजिंग आहे म्हणजे चेंजिंग आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड त्या एरियाला मिळाल्यामुळं त्यामध्ये EMF प्रोडक्शन होईल आणि ते EMF जे आहे E इज इक्वल टू मायनस d∅dt. आता त्या एरियाला असोसिएट असणाऱ्या लिंकड असणाऱ्या फ्लक्स जे आहेत फाय ह्या आपण मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया हा प्रोडक्ट असतो फाय. मग मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग आहे, एरिया कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर घेतली ह्या डेरिव्हेटिव्हच्या. तर d/dt ऑफ b dB/dt रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड विथ टाइम. द निगेटिव्ह साइन इन द इक्वेशन इनकॉर्पोरेट्स लेन्झ लॉ इंटू फॅरेडेज लॉ. आता निगेटिव्ह साइन हा जे आहे लेन्झ लॉचं फॅरेडेज लॉमध्ये हे कन्वर्ट. नाउ नेक्स्ट पॉइंट इज फ्लक्स ऑफ द फील्ड. आता फील्डचे फ्लक्स आपण इथं पाहायचे आहेत. त्यामध्ये सपोज द एलिमेंट ऑफ एरिया DA
इज सिच्युएटेड इन अ मॅग्नेटिक फील्ड बी. हा इथे एरिया कन्सिडर करा. बी इतकं मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय केलं आणि त्या बी मॅग्नेटिक फील्डमध्ये हा डी ए इतका आपण एरिया इथं कन्सिडर केलेला आहे. हा पहा इथं द फ्लक्स ऑफ बी थ्रू द एरिया डी ए. आता हा जे डी ए एरिया आहे, ह्या डी ए एरियामधून जे पास होणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत आपण त्यालाच फ्लक्स म्हणतो. त्या फ्लक्स जे आहेत त्या फ्लक्स डी फाय बी बार डॉट डी ए बार म्हणजे अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. हे ह्या डी ए इतका एरिया जे ह्या डी ए एरियामधून जाणाऱ्या फ्लक्स आहेत त्या. आणि बी बार डॉट डी ए बार जे आहे बी डॉट डी ए कॉस थिटा मॅग्निट्यूड ऑफ बी मॅग्निट्यूड ऑफ डी ए आणि कॉस थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन बी अँड डी ए. कन्सिडर अ फायनाइट एरिया एस बार. द मॅग्नेटिक फील्ड बी बार विल नॉट बी द सेम ॲट डिफरंट पॉईंट्स विदिन द फायनाइट एरिया. आपण छोटा डी ए एरियाच्या ऐवजी आपण जर जास्त एरिया घेतला एस एरिया एस आहे, हा मोठा एरिया आहे, याच्यावरती आपण टोटल एरियाला अप्लाय केलं मॅग्नेटिक फील्ड आहे. प्रत्येक ठिकाणी सपोज सेम नाही आहे, वेगवेगळा असेल तर कॅल्क्युलेट द फ्लक्स ओव्हर ईच सेक्शन अँड देन टू इंटिग्रेट ओव्हर द एंटायर एरिया. म्हणजे आपण हा संपूर्ण एरियावरचं फ्लक्स काढण्यासाठी आपण प्रत्येक ह्या एरियावरती डी ए छोटे छोटे एरिया आपण तुकडे कन्सिडर केले आणि प्रत्येक एरियामधून जाणारे फ्लक्स कॅल्क्युलेट केल्या आणि त्या सर्व फ्लक्स ॲड केल्यानंतर ह्या संपूर्ण एस एरियामधून जाणारे फ्लक्स आपल्याला मिळतील. छोट्या छोट्या डी एस एरियामधून जाणारे फ्लक्स जे आहेत हे आपण ॲड केल्या तर संपूर्ण फ्लक्स हे फाय आहे. ॲड जे हे ॲड आपण इंटिग्रेशन घेतलेलं आहे, इंटिग्रेशन बी बार डॉट डी ए बार म्हणजे ह्या फक्त डी ए बारमधून जाणाऱ्या फ्लक्स जे आहेत ह्या फ्लक्स बी बार डॉट डी ए बार येतात ह्या ॲड केल्या. ॲड म्हणजे प्रत्येक असा डी ए बार हा नेक्स्ट डी ए असे छोटे छोटे हे डी ए एरिया ह्या टोटल एरियामध्ये घेतले. प्रत्येक छोट्या छोट्या डी ए एरियामधून जाणारे फ्लक्स ॲड केल्या तर ॲड केलं तर संपूर्ण ह्या एस एरियामधून बाहेर जाणारे फ्लक्स मिळतील फाय. इफ द मॅग्नेटिक field at every point changes with time as well then the flux phi will also change with time. हे जर प्रत्येक टाइमला जर फ्लक्स चेंज होत असेल तर फाय पण चेंज होतं. हा टोटल फाय संपूर्ण टोटल एरियामधून जाणारे फ्लक्स जे आहे हे फाय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी ए बार इतकं येतं. तर हे जे चेंजिंग फ्लक्स आहेत ह्या चेंजिंग फ्लक्समुळं प्रोड्यूस झालेलं ई एम एफ जे आहे हा ई एम एफ ई इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. त्यामध्ये फाय आपण इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं, हे व्हॅल्यू पुट केली तर डी बाय डी टी ऑफ इंटिग्रेशन बी फंक्शन ऑफ टाईम इंटू डी ए म्हणजे मॅग्नेटिक फील्ड टाईमवरती चेंज होत असतं. टाईम व्हेरिंग मॅग्नेटिक फील्ड आहे आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळे ई एम एफ तयार होतो आणि हा तयार झाला ई एम एफ जे हा ई इक्वल टू डी बाय डी टी ऑफ मायनस इंटिग्रेशन बी बार ऑफ फंक्शन ऑफ टाईम इंटू डी ए. हे चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळं तयार झालेलं ई एम एफ ह्या एरियामध्ये मिळेल आपला ई इक्वल टू ह्या एरियामध्ये तयार झालेलं ई एम एफ इतका असेल.